महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा उलटफेर मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना त्यांची शिवसेना आणि त्यांचा पक्ष आणि चिन्ह मिळणार. नेमकी या घडीची राज्यातील मोठी बातमी, शेतकऱ्यांसाठीही देखील महत्त्वाच्या 10 बातम्या बघूया सविस्तर. काय आहे अपडेट? हिवाळीत टस्कर हत्तीचा उच्छाद, नारळ झाडांचे मोठे नुकसान, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. अहिल्यानगरला भाजीपाल्याच्या अवकेत वाढ, चढ दरात चढउतार सुरूच, फळांची दररोज 300 क्विंटलपर्यंत आवक. विदर्भात केळी पीक ठरणार शाश्वत उत्पन्नाचा स्रोत, कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांचे प्रतिपादन. अमरावती येथे त्यांनी केलं प्रतिपादन. बटाटा कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात, दरात घसरणीमुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात शेतकऱ्यांना बसलाय मोठा फटका. एस टीचा पुणे विभाग उत्पन्नात दुसऱ्या स्थानावरती, राज्यात एस टीला मिळाले बंपर उत्पन्न. शेतकरी आंदोलनाला भोरमधून पाठिंबा, शेतकरी प्रश्नी किसान सभेचे माननीय तहसीलदारांना दिले निवेदन. खानदेशात केळी लागवड रखडत, केळी लागवड वाढली, रोपांचा पुरवठा अनियमित, म्हणजेच आता भाव कमी. वीजबिलात 16% शुल्काचा भुर्दंड, सरकारकडून दिलासा नाही, सामान्य ग्राहक बिल भरताना मेटाकुटीस. 3.25 लाख बोगस विमा प्रस्ताव रद्द, घोटाळ्याची पाळेमुळे CSC केंद्रामध्ये शासकीय जमिनीचाही विमा काढण्याचे प्रकार. प्राथमिक सोसायट्यांना मिळणार 32 नव्या सेवा, अमित शहा यांनी दिले प्रतिपादन. गावातून मिळेल विमान तिकीट. गुळदरात 400 रुपयांची वाढ, थंडी आणि संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती गुजरातमधून मोठी मागणी, शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी. रब्बीत शेतकऱ्यांची गहू भात हरभऱ्याला पसंती, तेलबियांची लागवड 5.6% पिछाडीवर, आता भाव वाढणार. शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कायदा करू, कृषीमंत्री कोकाटे यांचे प्रतिपादन. शेतकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, असंही त्यांनी म्हटलं आहे. कृषी क्षेत्रात महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वाधिक निधी, केंद्रीय कृषीमंत्री चव्हाण यांचे प्रतिपादन. राज्यात जवळजवळ 19 लाख घरे तयार होणार. कृषी संशोधन बांधावर पोहोचविण्याचे आव्हान, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांची शेतकऱ्यांविषयी मोठी खंत. स्मार्टच्या अनुदानाला GSTमुळे कात्री, मशिनरी खरेदीत शेतकरी कंपन्यांना भुर्दंड, 60 ऐवजी 42%च मिळतो शेतकऱ्यांना लाभ. इंदापुरात मका पिकावरती लष्करी अळीचा प्रादुर्भाव, दर महिन्याला करावी लागते फवारणी, शेतकऱ्यांचा खर्च अतिशय मोठ्या प्रमाणात वाढला. शेतमाल गोदाम पावती योजनेला येणार बळकटी, बँकांनी कर्जपुरवठा वाढवण्यासाठी 1000 कोटींची थक हमी. शेतकरी मित्रांनो, आपल्याला बातम्या कशा वाटल्या? जर तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.